आता धर्म सोडून देऊन भगवद्गीता घ्यायची आणि त्याचा अभ्यास करायला सुरुवात करायची. आज मला काय उपयोगाचं आहे? तुम्हाला प्रत्येक अध्यायात काही ना काहीतरी मिळतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य 18व्या अध्यायात मिळतं. सर हा ब्रिटिशांनी गुलामांसाठी तयार केलेला शब्द आहे. त्याचा फुल फॉर्म आहे इन सर्व्हिस आय रिमेन. मी तुमच्या सर्व्हिसमध्ये कायम राहणार आहे. गांधीजींचं अध्यात्म वैश्विक आहे, अहिंसेचं, पण ते राष्ट्रीय स्तरावर उपयोगाचं नाही. अध्यात्मच आहे. मला असं वाटतं की मला नेमून दिलेलं काम जे आहे ते मी करणं म्हणजे अध्यात्म. मला कोणतं नेमून दिलेलं काम आहे ओळखणं म्हणजे अध्यात्म. आणि कर्म करत असताना त्या त्या वेळेला त्या त्या हिताचं कर्म करायला लागेल. त्याला मी ऍडजस्ट करणं म्हणतो. म्हणजे ADJST नाही, ADDJST. प्रवचनामध्ये ते पाठीमागे ओम, जप्पा, काळ्यात हार, फुलं मांडलेली, परत टिळापिळा लावलेला, एकदम तेजस्वी दिसायचो. तर लोक परस्पर गुरु मानायला लागले. माझं अध्यात्म थोडं विथ ह्युमर आहे. ते गंभीर नाही, ते तर्जनी काळात घुसून बसत नाही, ते समोरच्या माणसाला घाबरवत नाही. हॉरर फिल्म्स आहेत त्या सगळ्या पौर्णिमेला तरी सुरू होतात किंवा अमावस्येला तरी सुरू होतात. याचं कारण का? तर चंद्राचा पूर्णाकार आणि चंद्राचं नसणं हे दोन्ही मानवी मनावरती परिणाम करतात. तंबाखू सिगरेट न पिणाऱ्या स्त्रियांना सुद्धा कॅन्सरचा त्रास आहे. याचं अनेक वेळा कारण असं आहे की त्या मनमोकळ्या व्यक्त होत नाही. द कलेक्टिव्ह मीडिया वर्क्स प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॉडकास्ट करतोय, तुम्हाला सगळ्यांना आवडत आहेत. आणि आजचा पॉडकास्ट त्यामुळे खास पॉडकास्ट असणार आहे, कारण की आपल्यासोबत अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी आणि ओव्हरऑल अध्यात्म कसं असायला हवं या रिलेटेड बोलायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजयजी उपाध्ये. सर, तुमचं खूप खूप स्वागत तुमच्या पॉडकास्टवर. आणि सगळ्यांना ऑफकोर्स माहितीच आहात तुम्ही, गप्पाष्टका असेल किंवा मन करारे प्रसन्न असेल या गोष्टींवरून, पण तरीसुद्धा थोडीशी तुमची ओळख करून द्या ना. नमस्कार, मी डॉक्टर संजय गोविंद उपाध्ये. त्याला डॉक्टर PhD अवॉर्डेड असं म्हणायला हरकत नाही, कारण मराठी घेऊन MA केल्यानंतर PhDचा विचार डोक्यात आला. मूळ BCom, त्यामुळे MA एंट्रन्स द्यावी लागली. पण आमच्या विद्यापीठाचा नियम असा आहे की तुम्ही रेग्युलर BA MA असल्याशिवाय PhDला ॲडमिशन घेता येत नाही. BCom MA चालत नाही त्यांना. आणि त्यात पुन्हा MAला 1% कमी पडला, त्यामुळे PhD करता येईना. परंतु मी 22व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र ओवीबद्ध रचलं. 5000 ओळींचं ते चरित्र आहे, विनायक विजय या नावाने. आणि नंतर कित्येक वर्षांनी मी पुण्याला जेव्हा विलेपार्ल्याहून शिफ्ट झालो, त्यावेळेला MIT जी शिक्षण संस्था आहे तिथे व्याख्यानासाठी गेलो असताना डॉक्टर मिलिंद पांडे म्हणून तिथले व्हाईस चान्सलर आहेत, प्रो व्हाईस चान्सलर, त्यांच्याशी ओळख झाली. तर मी नॉर्मली सावरकरांचं चरित्र भेट देतो. ते पांडे असले तरी महाराष्ट्रातले पांडे आहेत ते. तर मी त्यांना ते पुस्तक भेट दिल्यानंतर म्हणाले, अरे हा तर PhDचं काम आहे. म्हणले, ह्याला कोण PhD देणार? म्हणाले, आहे अशी युनिव्हर्सिटी की त्यांच्या क्लॉजमध्ये अ बुक ऑलरेडी पब्लिश्ड इफ फाउंड इक्विव्हॅलंट ऑफ PhD थिसिस PhD इज अवॉर्डेड. फक्त ते तुम्हाला सिद्ध करायला पाहिजे की तुम्ही तेवढा अभ्यास केला असं. आणि ते मी सिद्ध केलं. त्यामुळे तो डॉक्टर संजय उपाध्ये असं नाव. बाकी मूळ गाव मुंबई विलेपार्ले, मूळ गाव श्रीवर्धन, मूळ आडनाव घैसास. बाळाजी विश्वनाथ भट हे जे पहिले पेशवे झाले त्यांचे अलीकडच्या भाषेत भटजी आम्ही असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे आजोबांचे वडील वगैरे. पण त्यावेळेला भटजी गुरुजी म्हणत नव्हतं, त्यावेळेला ते उपाध्ये म्हणत असत. त्यामुळे ते उपाध्ये आडनाव रूढ झालं. आणि असं आहे. बाकी शिक्षण BCom करून तकून भागला, देवपूजेला लागला तसं. BCom, मग डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, मग मराठी विषय घेऊन MA, मग PhDचा कोर्स. ज्युनियर BComला असताना मी टेक्स्टाईल डिझायनिंगचा कोर्स केला, चित्रकलेची हौस म्हणून. त्यामुळे वन ऑफ द इन्व्हायटेड आर्टिस्ट इन जहांगीर आर्ट गॅलरी. मी काढलेलं पल्लू बॉर्डरचं डिझाईन जहांगीर आर्टला गेलं. खो खो खेळलो 8 वर्ष, 4 वर्ष शाळेची, 4 वर्ष कॉलेजची. इंटर युनिव्हर्सिटी खेळलो. कॅनरा बँकेत 16 वर्ष नोकरी केली. मग तिथे पुन्हा कारकून, आणि तिथे टाईमशील्ड क्रिकेट खेळलो कॅनरा बँकेच्या वतीनं. 3 वर्ष जादूचे प्रयोग केले. थोडक्यात काय माहिती का, की क्रिएटिव्ह शब्द घेऊन ज्या ज्या गोष्टी माझ्यासमोर आल्या त्याला कशाला मी नाही म्हटलं नाही. मी इतकं नाही म्हटलं नाही की
पॉलिटेक्निक विद्यालयाचा विद्यार्थी आणि शाळेने विचारलं की तू संजय एवढे उद्योग करतोस तर इंटर स्कूल डान्स कॉम्पिटिशनमध्ये तू डान्स बसवू शकतोस का. तर मी काही शिकलेलं नाही, पण तरी मी हो म्हटलं आणि मी डान्स बसवला आणि तो दुसराही आला. वा. म्हणजे त्यावेळेला तो पहिल्या आलेल्या कोरिओग्राफरने विचारलं तुमचे गुरु कोण म्हणून. सांगायचा मुद्दा काय की जगण्याचा जो मार्ग आहे ना त्यात मी न ठरवता माझ्यासमोर जर काही क्रिएटिव्ह काम आलं तर मी असं समजतो की परमेश्वराला माहिती आहे की हे करण्याची कुवत माझ्या अंगात आहे, त्यामुळे मी हे करत नाही, हे माझं नाही, हा माझा विषय नाही, असं मी कधी केलं नाही. त्यामुळे दोन्ही हातांनी चित्र काढली, जादूचे प्रयोग केले, गाणी लिहिली. मग पंडित जसराज, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, श्रीधर फडके, रवींद्र साठे, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, आपण संत सगळ्यांनी मी लिहिलेली गाणी गायली. तरी मी गीतकार म्हणून फार माहिती नाही. माझ्या कविता संग्रह प्रकाशित झाले, 5-5, 6-6 आवृत्त्या झाल्या, परंतु तरी मी कवी कंपूमध्ये मी नाही. ते कंपूमध्ये नसण्याचं कारण प्रत्येकाचं, कारण मी अनेक गोष्टी करतो आणि मला असं वाटतं की मी निसर्गाबरोबर प्रवास करतो, कारण निसर्ग सतत बदलत राहतो ना, त्यामुळे मी पण मजेत असतो. ते मला जो कोणी विचारलं कसं आहे आता, मी सांगतो मस्त बिंदास 24 तास. आणि मग भगवद्गीता गाण्यांच्या रूपात लिहिली, गीत भगवद्गीता म्हणून. मग सगळे म्हणाले हा तर आंतरराष्ट्रीय विषय आहे, मग त्याचं हिंदीकरण केलं. गीत रामायणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी गीत भगवद्गीता रचली. सांगायचा मुद्दा असा आहे की वेळ जो आहे तो वेळ सकारात्मक पद्धतीनं काहीतरी निर्मितीक्षम रचनेमध्ये घालवायचा, हे माणसाचं प्रथम लक्षण असावं. बाकी खाणं पिणं झोपणं हे प्राण्याचं पण असतं, आहार निद्रा भय आणि मैथून. मी माझं कौतुक म्हणून नाही सांगतो, मी आनंदात का असतो त्याचं कारण असं आहे पहिला मुद्दा की मी कंटाळत नाही सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे. आणि आता यांनी सांगितलं म्हणे की आध्यात्मिक पॉडकास्ट आहे म्हणून, तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मलाही लोक विचारतात की तुम्ही आध्यात्मिक आहात का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. म्हणजे पुरावा काय त्याला, तर त्याचा पुरावा असा आहे ना की मी कारण नसताना आनंदात असतो. माझ्या प्रसन्नतेला ना कारण लागत नाही, मी आतूनच प्रसन्न असतो. बाहेरून कोणती गोष्ट मला प्रसन्न करते अशी भूमिका नाही. तर असा मी तर मी तुम्हाला काय म्हणू, म्हणजे संजय जी म्हणू का संजय सर म्हणू, तुम्ही सांग. सर नका म्हणू, मी श्रोत्यांनाही सांगतो प्रेक्षकांना, सर हा ब्रिटिशांनी गुलामांसाठी तयार केलेला शब्द आहे. त्याचा फुल फॉर्म आहे इन सर्व्हिस आय रिमेन, मी तुमच्या सर्व्हिसमध्ये कायम राहणार आहे, SIR. तो शब्द सोडून तुम्हाला काही म्हणा. अनेक जण मला गुरुदेव म्हणतात, गुरुजी म्हणतात, काही सद्गुरुजी म्हणतात, काही नुसतं देवा म्हणतात, काही उपाध्याय म्हणतात, काही संजयजी म्हणतात. मग तो महत्वाचा मुद्दा राहत नाही माझ्या दृष्टिकोनातून. फक्त तो सर नको, बाकी काही सर्व्हिस सर. त्यांनी संजयजी म्हणतो तुम्हाला ना. तर मग आजचा पॉडकास्ट आपण जरूर. तर मला पहिलेच तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की तुमच्या मते अध्यात्म म्हणजे काय, की अध्यात्माची व्याख्या काय असू शकते? अध्यात्म हा शब्द मुळातच आधी म्हणजे संबंधी, पहिलंच अक्षर आहे. आत्म्या संबंधातला आहे. तर ज्या क्षणाला तुम्ही आत्मा म्हणता त्या क्षणाला देहामध्ये आत्मा असण्याची प्रक्रिया जरी आपण चर्चेसाठी ग्राह्य मानली तरी सुद्धा देहाशी निगडीत जेवढ्या गोष्टी आहेत त्या तिथून बाद ठरतात. त्यामुळे आहार निद्रा भय मैथून हे तिथून बाद ठरतं. एक राष्ट्र, राज्य, जात हे सगळं त्यातून बाहेर पडतं. राहतं फक्त पूर्ण पृथ्वीचं अस्तित्व किंवा विश्व. आणि कदाचित त्या आत्म्याचा संदर्भ घेऊन माऊलीने पसायदानाची सुरुवात आता विश्वात्मके देवे अशी केली, याचं कारणच ते आहे. आणि त्यामुळे आत्ता या क्षणाला जर सारी पृथ्वीच या पद्धतीनं विचार करणारे असेल तर आम्ही भारतीयांनी अध्यात्माचा विचार जरूर करावा. पण गोंधळ कुठे झाला आमच्या इथे की हे जे अध्यात्म वैश्विक आहे ते राष्ट्रीय स्तरावरती आणलं की ते निरुपयोगी ठरतं. त्यामुळे ते उदास, निष्क्रियता आणि नपुंसकता या तिघांपैकी एकात ते शिरतं. त्यामुळे ज्या क्षणाला तुम्ही राष्ट्रहिताचा विचार करता, स्वातंत्र्याचा विचार करता, संरक्षणाचा विचार करता, धर्मरक्षणाचा विचार करता, त्या क्षणाला तुम्ही या वैश्विक अध्यात्माचा उपयोग करू शकत नाही आणि करू नये. तो केलं तर नुकसान होतं. गांधीजींचं अध्यात्म वैश्विक आहे, अहिंसेचं, पण ते राष्ट्रीय स्तरावर उपयोगाचं नाही.
सारं जग सुद्धा राष्ट्रीय स्तराचाच विचार करतं, ते वैश्विक करत नाही. आज भारतातच केला गेला, कारण 5,000 वर्ष जुनी संस्कृती आहे. त्यामुळे MITचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड आणि मी, आम्ही दोघंजणं पॅरिसच्या युनेस्कोच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे गांधीजी आणि गौतम बुद्ध यांचे पुतळे स्थापन करायचे अशी रिक्वेस्ट त्याला आम्ही केली. आणि ती करताना सगळी जबाबदारी MIT घेणार होती. कशासाठी लावायचे युनेस्कोच्या इथे, तर ते मेसेंजर ऑफ पीस आहेत म्हणून दोघं जण, महात्मा गांधी आणि ओके. पण युनेस्को पॅरिसच्या अधिकाऱ्यांचं उत्तर जे आहे ना, त्या उत्तरांनी खरं आम्हाला शहाणं करायला पाहिजे. ते म्हणाले, वी डोंट ट्रीट महात्मा गांधी ॲज अ मेसेंजर ऑफ पीस, ही इज अ स्टेट्समॅन, तो राजकीय माणूस आहे. आणि गौतम बुद्धाचा पुतळा इज अ पीस ऑफ आर्ट, असं म्हणून त्यांनी नकार दिला. सांगायचा मुद्दा श्रोते असा आहे की अध्यात्माचा विचार करत असताना विश्व ही संकल्पना घेऊन व्यक्तिगत पातळीवरती, म्हणजे स्थूलातून सूक्ष्मातून तुम्ही अध्यात्माचा विचार करा. मग माऊली म्हणतात तसं, विश्वाचे आर्थ माझ्या मनी प्रकाशले. तर विश्वाचे आर्थ मनी प्रकाशण्याची प्रक्रिया होऊ शकते, पिंडी ते ब्रह्मांडी. परंतु आत्ता जगण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळा समाज तर असा विचार करू शकत नाही. त्यामुळे आत्ताचे जे आध्यात्मिक माणसं आहेत ना, त्यांनी एक मुद्दा घ्यावा असं वाटतं अध्यात्मामध्ये, आणि ते प्युरिफिकेशन ऑफ पॉलिटिक्स. ओके. माझा राजकारणाशी काही संबंध नाही अशी भूमिका घेऊन तुम्ही वैश्विक अध्यात्म कराल तर समाज नपुंसक होणार. आणि तो नपुंसक महाभारतापासून झाला. आणि पहिल्या समाजाचा प्रतिनिधी होता अर्जुन. मी नातेवाईकांना का ठार म्हणून ही भूमिका घेऊन तो स्वतःला बुद्धिवादी समजतो आणि अर्जुनाला म्हणतो मी लढत नाही, कृष्णाला म्हणतो मी लढत नाही म्हणून. म्हणून कृष्णाने दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाचा पहिला विषाद झाल्यावर तो म्हणतो तू क्लैंब्यम, म्हणजे षंडासारखा काय बोलतोस. तर हे अध्यात्म जे आहे, मला असं वाटतं की मला नेमून दिलेलं काम जे आहे ते मी करणं म्हणजे अध्यात्म. मला कोणतं नेमून दिलेलं काम आहे ओळखणं म्हणजे अध्यात्म. मग अरे ज्ञाना झालासी पावनं, तुझं ध्यान कळवाले, ते सेल्फ रेकग्निशन. तुझं ध्यान तुला कळलंच नाही तर तू अध्यात्म जाऊ शकत नाही. तर इट्स काय माहिती, स्वम हे ह्युमन बिईंग इट्स अ क्रॉप. पिकांसारखं असतं ते, आणि ते कळणं म्हणजे अध्यात्म. पीक म्हणजे काय, आता बासमती तांदूळ आहे, तर बासमती तांदूळ काही इडलीसाठी नाही वापरत, बरोबर आहे, ते मसाले भातासाठी वापरतात, बरोबर आहे. आणि जाडा तांदूळ हा मसाले भातासाठी नाही वापरत. त्याचं कारण त्यांची प्रयोजनं ठरलेली आहेत, त्यांच्या अस्तित्वाची कारणं ठरलेली आहेत. बरोबर. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीत सुंदर म्हटले की का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे. आंब्याची बाट आहे, ती जमिनीत पेरली स्वतःवी, तर ती बाट आता असं नाही म्हणू शकत की मी पेरू म्हणून बाहेर येतो. करेक्ट. त्याला आंबा म्हणूनच यायला पाहिजे असेल तर तुझं माझं सगळ्यांचं प्रयोजन, शरीराचं, अस्तित्वाचं, जन्माचं काय आहे ते शोधणं म्हणजे अध्यात्म. आणि ते कळल्यानंतर ते करणं म्हणजे अध्यात्म. तुम्ही डिटॅच आणि नथिंगनेस यातला फरक कळणं म्हणजे अध्यात्म. नथिंगनेस म्हणजे रिक्तावस्था, आणि डिटॅचमेंट म्हणजे विरक्तावस्था. आणि डिटॅचमेंटची माझी व्याख्या अशी की पाहिजे तेव्हा अटॅचमेंट. ओके. दॅट इज डिटॅचमेंट. ओके. माझा काही संबंध नाही, तुम्हाला काय पाहिजे ते करा असं म्हणून दुष्ट माणसाला दुष्ट वागायला देणं हे अध्यात्म नव्हे. जे आमच्या देशात घडलं, आमच्या देशामध्ये ते सांगितलं गेल्यामुळे आज 1947 to AK-47 हा जो प्रवास आहे आमच्या देशाचा ना, त्याचं कारण आमच्या अध्यात्मात चूक आहे. आमच्या आध्यात्मिक माणसांनी पूर्वीचे ऋषी जसे राजांना शहाणं करायचे, जाऊन विश्वामित्र जाऊन दशरथाकडे तुझा मुलगा दे मला, तरुण मुलगा दे मला राक्षसांविरुद्ध लढायला, असं म्हणून त्याला लढायला प्रवृत्त करायचे. आता तसं न करता आम्ही अनेक योग, हा योग तो योग, योग योग करत आम्ही स्वतःला विरक्त करून घेण्याच्या नादात रिक्त करून घेत आहोत. आणि त्याचा परिणाम आज दिसतोच आहे जगामध्ये. जेवढ्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीमध्ये येणारे जी आक्रमण आहेत, जे आत्ताही आहेत, नाही तर अध्यात्म हरलं म्हणून अयोध्येत आज आम्ही हरण्याची क्रिया, हिंदुत्ववादी माणसं हरण्याची क्रिया, राम मंदिर बांधून हरण्याची क्रिया, ह्याचं कारण आहे की या विविध संस्कृतीमधलं जे अध्यात्म आहे त्या अध्यात्मामध्ये कृतिशीलता हा मुद्दा येत नाही, तो यायला हवा. आम्ही काही काम करणार नाही या भूमिकेत, भीष्माची भूमिका घेऊन चालणार नाही ना. त्यावेळेला जर त्यांनी थांबवलं असं दुःशासनाला तर महाभारत घडलं नसतं. त्यामुळे माझं अध्यात्म या पद्धतीनं जात. आणि मी या पद्धतीनंच तो मुद्दा मांडतो की तुम्हाला कर्म करायला लागेल,
आणि कर्म करत असताना त्या त्या वेळेला त्या त्या हिताचं कर्म करायला लागेल. त्याला मी ऍडजस्ट करणं म्हणतो. बर. म्हणजे ADJST नाही, ADDJST. मी ऍडजस्ट. आता न्याय काय आहे ते करणं म्हणजे अध्यात्म. वा वा. तुम्ही आता प्रयोजनाबद्दल सांगितलं की प्रत्येक तांदूळ जसं प्रत्येक जीवाचं प्रयोजन ठरलेलं आहे. पण मग ते ओळखायचं कसं? की ओळखण्याची क्रिया जी आहे की म्हणून तुम्हाला अनेक गोष्टी करायला लागतात. आता मी टाईमशील्ड क्रिकेट खेळलो, मी दोन्ही हाताने चित्र काढली, मी जादूचे प्रयोग केले. मी असं करता करता लक्षात आलं की यातलं जे बोलणं आहे, वक्तृत्व जे आहे, तो माझी मूळ ताकदीचा व्हर्टिकल आहे, अनेक व्हर्टिकल्सपैकी. मग मी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार. मग मी क्रिकेट बंद करणार, जादूचे प्रयोग बंद करणार, चित्रकला बंद करणार आणि मी पूर्ण वेळ माझ्या बोलण्यावरती महत्त्व देणार. कारण बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी केलेल्या कोणत्याही माझ्या कृतींमधनं समाजाला तेवढं मी जिंकू शकलो नाही जेवढं मी बोलण्याच्या माध्यमातून जिंकू शकलो. हे निवेदनाच्या वेळेला लक्षात आलं. ऑर्केस्ट्रामध्ये मी अपघाताने निवेदनाला सुरुवात केली. तर ते निवेदनाला मी स्क्रिप्ट लिहित नाही, नुसती गाण्यांची लिस्ट समोर असते. ते दोन, मला नेहमी असं वाटायचं, गर्वानं नाही पण मला असं वाटतं की ती 2 गाणी जोडायची, बोलायचे हात तर 1 मिनिट. त्यासाठी ते लिहून कशाला कागद आणि ते वाचा आणि मुद्दाम तो बेसचा आवाज लावा, असं ते कॅज्युअल बोलायचं. ह्याच्यानंतर हे गाणं आहे असं. त्यातून लोकांना ते आवडत झालं. आणि मग त्या निवेदनातून गप्पाष्टक सुरू झालं. गप्पाष्टकाचं पण एक किस्सा आहे. पुण्यामधलेच माझे मित्र आहेत विजय मागेकर म्हणून. तर त्यांचं ह्याचं काय लायन्स क्लबचं फंक्शन होतं रोह्याला. आणि ते शोधत होते एका नटाला मोठ्या, तो काही उपलब्ध होत नव्हता. तर विजय मागेकर त्याच्या मित्राला म्हणाला लायन्स क्लबचे की मी काढू काय माणूस, तो काय प्रसिद्ध नाही आहे, पण तो सकाळी तुझं जे काम आहे फॅमिली गेट टुगेदरमध्ये 1 तास बोलायचं ते तो नक्की करू शकतो. आणि तो ना खूप चांगले विनोद सांगतो सगळ्या प्रकारचे. तर रात्री आपण बसणारच होत म्हणजे ते मी ड्रिंक्स घेत नाही, तर ते सगळे बसणार होते रात्री. तर म्हणा रात्री हा उपयोगी पडेल आपल्याला. आता एक अत्यंत मोकळेपणे सांगतो सत्य काय घडलं. त्यामुळे संजय उपाध्याय रात्री येणार, स्वतः ड्रिंक्स येणार नाही आणि जोक सांगणार आणि विविध प्रकारचे जोक सांगणार. जेवढ्या प्रकारची अन्न आहेत तेवढ्या प्रकारचे जोक सांगणार. तर त्या अट्रॅक्शनवरती मला तो घेऊन गेला रोह्याला. आणि सकाळी जो 1 तास बोलवणार शो तो दॅट वॉज माय चेंजिंग पॉईंट इन माय लाईफ. 1 तास मी त्या प्रेक्षकांची ज्या गप्पा मारल्या त्यातून मला दुसरा कार्यक्रम आला, वाशीला कार्यक्रम आला रोह्याहून. वाशीला कार्यक्रम केला. तर वाशीच्या कार्यक्रमात मी एक जांभूळपाड्याला पूर आला होता त्याच्यावरची एक कविता म्हटली मी. त्याच्यामध्ये ती कविता ऐकली आणि प्रेक्षकांमधला एक माणूस रडायला लागला. मग तो भेटला कार्यक्रमानंतर, म्हणाला मी 3 दिवस झाडावर होतो जांभूळपाड्यामध्ये, खाली पाणी जाते नाही. तर त्याला ते सगळं आठवलं आणि थोडा नॉस्टॅल्जिक झाला. म्हणून मग हा कार्यक्रम तुम्ही जांभूळपाड्यात कराल का, असं करत ते सुरू झालं. आणि बँक ऑफ महाराष्ट्रने जेव्हा बोलवलं मला तेव्हा ते म्हणाले आमच्या हेड ऑफिसला कार्यक्रमाचं नाव पाहिजे. मी फोनवरती बोलतो एवढं खडाष्टक म्हणजे भांडण. तर मी गप्पा मारतो आणि मैत्री करतो पण गप्पाष्टक ठेवा असा शब्द कॉइन झाला तो फोनवरती. मग असं मित्रामध्ये चर्चा, अशोक खांडेला माहिती होतं निवेदनं करतो. मग अशोक खांडे म्हणाला अरे जाहिरात दे ना एक पेपरात. मग मी जाहिरात द्यायचं ठरवलं. मग कमल शेडगे नावाचे अत्यंत छान कॅलिग्राफर होते. मग त्यांनी मला ते गप्पाष्टक म्हणला, जो पहिला अर्धा प आहे त्यालाच वाटलं की मी 8 विषयांवर बोलतो म्हणून त्यांनी गप्पा मला पहिला जो 8 अप्प आहे ना तो असा 8चा आकडा काढला. क्रिएटिव्ह केलं ते गप्पाष्टक. मग ती पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं. म्हणून मग मी 1-2 कार्यक्रम रेकॉर्ड केले होते, त्यातले विषय शोधून काढले. आणि मग माझ्या लक्षात आलं की काव्य, साहित्य, समाजकारण, राजकारण, धर्म, अध्यात्म, विनोद आणि संगीत एवढ्या विषयांवरती मी बोलतो. त्यात मी क्रिकेट घेतलं नव्हतं कारण ऑलरेडी क्रिकेटवाले बोलणारे होते. ज्योतिष घेतलं नाही कारण तेही बोलणारे होते. आणि सिनेमा घेतला नाही कारण त्यावेळी बोलणारे होते. कणेकर होता फिल्मबाजी करत, संजगिरी होता क्रिकेट करत आणि शरद उपाध्ये करत होते त्या राशीचक्र. मी ते 3 विषय न घेता या 8 विषयांमध्ये बोलायला सुरुवात केली. त्या अनुषंगानं काय झालं, 21व्या वर्षी भगवद्गीता, नाव संजय असल्यामुळे गीतेविषयी उत्सुकता पहिल्या लहानपणापासून. माडगुळकर गुरु मानलेलं लेखनासाठी. मग आपण गीता लिहूया
वा. गीता रामायणासारखी. असं करता करता प्रवचनांची सुरुवात झाली. बर. ती जो अपघाताने झाली. पहिल्यांदी मला वाटतं प्रवास चॅनलवरती. अच्छा. रमेश देवान चालतो त्या. ओके. तर त्याच्या आधी ETVवरती एका प्रोड्युसरने मला बोलवलं प्रवचन करायला का म्हणून. आणि मग ETVवरती मी 3 वर्ष सकाळी 6 ते 6:30 भगवद्गीतेवरती मी प्रवचन केले. आणि आत्ता गीतेचा काय उपयोग असा विषय घेऊन मी तो मांडत असे. खूप गहन त्यात विचारायचं आणि लोकांना कळेल असं मांडायचं. कारण ज्ञानेश्वरी म्हणा, एमेला ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी 700 श्लोकांवर निरूपण करताना 9,000 ओव्यात आज आल्या. हा माझा थिसिसचा विषय होता. बर. आशय प्रतिपादनातील विस्तार कारण मीमांसा असं जड शीर्षक होतं त्या थिसिसचं. त्यात मी मुंबई विद्यापीठामध्ये त्या विषयात मी पहिला आलो. वा. संशोधन विषयात. पण त्यातून ती प्रवचनं सुरू झाली. आता होतं काय, स्वयं प्रवचनामध्ये ते पाठीमागे ओम, जप्पा, काळ्यात हार, फुलं मांडलेली वगैरे, टिळापिळा लावलेला, एकदम तेजस्वी दिसायचो. लोक परस्पर गुरु मानायला लागले. अरे आता इट वॉज अ लॉंग पिरियड ना. 2-3 वर्ष सलग सकाळी आपण एक माणूस गीतेवरती बोलतोय आणि ते पटतंय आपल्याला. आणि त्यांच्या जीवनात त्यातून आनंद निर्माण होतोय. मग कुठे रस्त्यात भेटले, पेट्रोल भरायला गेलो मुंबईमध्ये, की कोणीतरी येऊन पाया पडून द्यायचं रस्त्यात. असं ते सुरू झालं. ट्रॅफिक हवालदार सिग्नलला थांबलो असेल तर मी तुमची प्रवचनं ऐकतो रोज असं म्हणायला लागला ETVवर. मग त्यातून आता काय करायचं, मग घरी चर्चा झाली या गुरुचं काय करायचं. करेक्ट. मग पत्र लिहिले लोकांनी अकोल्याला वगैरे की आम्ही तुम्हाला गुरु मानतो म्हणून. कन्सल्ट न करता डायरेक्टच. वडील म्हणाले काय करायचं. मी म्हटलं काय करू, मला सुचत नाही आता. म्हणाले नवीन गुरुकुल तयार कर जे इतर गुरुकुलांसारखं नसेल. आणि मग तसं माझं गुरुकुल आहे आता. ते 1-on-1 आहे. एका मिनिटाची दीक्षेचा विधी फक्त आहे. इट्स लाईक अ MOU. ओके. की गुरुकुलाचा नमस्कार पायावर डोकं ठेवून करायचा. आणि त्या पोझिशनमध्ये तुम्ही असं म्हणायचं की आजपासून मी तुम्हाला सद्गुरू मानत आहे आणि मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तुम्ही जे सांगाल ते मी निश्चिंत मनाने आचरणात आणेन. आता त्या वाक्यामध्ये गोम अशी की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला तर मी काय सांगणार त्यानं बदलून. तिसरे माझे पैसे मी कमावणार, मी त्यांच्या दक्षिणेवर जगणार नाही. 4 माझ्या कामांसाठी मी शिष्यांचा वापर करणार नाही. 5 मी त्याला फोन करणार नाही. त्यांनी संपर्क केला तरच मी संपर्कात येणार. असं ते स्ट्रिक्ट गुरुकुल तयार केलंय. आणि 1-on-1 आहे. एक शिष्य आणि एक मी. गुरुकुल संपलं. 2 शिष्यांचा एकमेकांशी संबंध नाही. त्यामुळे तो संप्रदाय नाहीये. त्यामुळे खूप रिस्पॉन्स आले. कारण अनेक शिकलेल्या माणसांना आध्यात्मिक बॅकअप हवा आहे, पण त्यांना त्या रिच्युअल्स मध्ये शिरायचं नाही. माझ्याकडे काहीच रिच्युअल्स नाही. एकदा तो तुम्ही नमस्कार केला पायावर डोकं ठेवून, तो परत करायचं की नाही इट इज युअर चॉईस. ती माझी अट नाही की तो तसा नमस्कार करायला पाहिजे असं. बरं मी मला पाहिजे तो वेश परिधान करणार. उद्या मी 6 सीटर पॅन्ट घालून सुद्धा T-शर्ट वरती दिसू शकतो. तुम्हाला हा गुरु आहे म्हणजे तो एका स्ट्रक्चर्ड वॉर्डरूम मध्येच पाहिजे अशी भूमिका नाही. गंमत सांगायला नाही. शेवटी अध्यात्म म्हणलं की लोकांना असं गंभीर वाटत नाही. तर थोडं आपण मजा पण करूया. आज श्रीवर्धन माझं गाव आणि मी शेतही आमचं तिथे घर आहे. तर स्वाभाविक माझी ती 6 सीटर हाफ पॅन्ट T-शर्ट प्लेन असं करून मी निघालो होतो. आणि पेणला एक हॉटेल आहे मिलिंद विहार म्हणून, आता काही माहिती नव्हता, पण तिथे बटाटा वडा खूप छान मिळतो. म्हणून मी नेहमी तिथे थांबायचो. तर तसा मी थांबलो होतो वडा खात. आणि एक बायकांचं मंडळ, भजनी मंडळ अलिबागला जाणारं ज्येष्ठ बायकांचं, तेही तिथे वडा खायला आलं अलिबागला जाताना. त्या वडखळ नाक्यावरती पेणच्या नाक्यावर एक कॉर्नर होता तो. ओके. डावीकडे गेलं की श्रीवर्धन गोव्याकडे, मी इकडे अलिबागकडे. ते आत आलं त्याला 2-3 बायकांनी ओळखलं मला. त्याने एकमेकीला सांगितलं की सकाळी प्रवचनाला करतात. पण त्याला मी एवढाच दिसत होतो टेबलावर बसला. आणि त्यातल्या 2 खूपच भक्त निघाल्या माझ्या. मग त्या आल्या आणि त्यांनी मला त्या गँगवेमध्ये नेऊन वापरून नमस्कार केला. तर बुवा अर्ध्या चड्डीत. ते ज्या वेगानं खाली गेल्या त्याचं पण वेळा त्या वर असं तुम्ही विचारले. म्हटलं अहो काळजी करू नका, त्या वेळेचे वेश ठरलेले असतात स्थानानुसार. आणि असं कोणी लिहिलेलं नाही आहे की प्रवचनकाराने आपण घालायचे नाही म्हणून. ठीक आहे नमस्कार. पण असंही त्यामुळे हे माझं अध्यात्म थोडं विथ ह्युमर आहे. अच्छा. एक
ते गंभीर नाही, ते तर्जनी गालात खुसून बसत नाही, ते समोरच्या माणसाला घाबरवत नाही. की माझे समजा भुसावळचे यावलकर नावाचं कुटुंब आहे, ते सगळ्यांनी दीक्षा घेतली. बर. पण समजा भुसावळचा यावलकर पुण्यात आला आणि मला न भेटता परत गेला आणि जाताना त्याला ट्रॅफिक जाम लागलं, म्हणून मी असं म्हणत नाही की गुरुला न भेटता गेलास ना परत मग ट्रॅफिक जाम लागला. असले उद्योग नाही, भीती प्रॅक्टिकल झालं, भीती नाही कोणत्याही प्रकारची. आणि मग तुम्ही तुमची श्रद्धा ठेवा, तुमच्या श्रद्धेत तुम्हाला सुचेल त्या पद्धतीनं तुम्ही माझ्याशी व्यवहार करा, पण ते तुमच्या श्रद्धेवर आहे, माझ्याकडनं काही शेड्यूल काही नाही. असं हे आधुनिक अध्यात्म आहे. आणि आधुनिक शब्दाचा अर्थ मॉडर्न नाही. बर. मी तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा आधुनिक म्हणजे ध्वनी म्हणजे अग्नी, क हे पादपूर्णार्थ अक्षर असतं, व्यंजन. आ हे अक्षर आतून बाहेर पडणाऱ्या गोष्टींबरोबर लावलं जातं. चरण बाहेरचे, आ चरण आतलं, सक्ती बाहेरची, आसक्ती आतली. नंद बाहेरचा, आनंद आतला. क्षय बाहेरचा, क्षय बाहेरचा, आशय आतला. बरोबर आहे, हे सगळं जे आहे. वेग बाहेरचा, आवेग आतला. रक्त बाहेरचं, आ रक्त आतलं. तसं ही जे जगण्याच्या प्रक्रियेमध्ये आधुनिकता जी आहे ती ध्वनी म्हणजे विचारांच्या अग्नीमध्ये तावून सुलाखून निघाल्यानंतर कुठे आतमध्ये जी कृती येते दॅट इज आधुनिक. बर. आणि हे मराठी भाषेचं श्रीमंती आहे श्रोतेवी. आलिंगन म्हणजे मिठी नाही. आलिंगन म्हणजे जरी अपोजिट जेंडर्सने एकमेकांना मिठी मारली तरी सुद्धा मनामध्ये त्यांच्या जेंडर नसेल, म्हणजे लिंग नसेल, स्त्रीलिंगी पुलिंगी, त्याला आलिंगन म्हटलं. वारकऱ्यांमध्ये जेव्हा एकमेकांना रामकृष्ण हरी म्हणत मिठ्या मारल्या जातील तर त्यावेळेला तिथे ते आलिंगन आहे. अच्छा. एकमेका देतील आलिंगन, हे जे आलिंगन आहे तर तसं या अध्यात्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला तो विचार करायला लागेल की ते सोर्स टू फोर्स टू सोर्स नाही. ते आतून बाहेर पडणारी गोष्ट आहे, ती बाहेरून आत येणारी गोष्ट नाही. आणि हे कळलं की तुमच्या व्यक्तिगत जीवनातलं भौतिक जगणं ज्यानं ते यशस्वी होतं. तिथे अपयश आलं तर तुमच्या पाठीमागे कॅनव्हास आहे आध्यात्मिक, जो तुम्हाला ते शॉक ॲब्सॉर्बर्स तयार करतो, सेटबॅक्स. आज अध्यात्माचा हा अर्थ आम्हाला सांगायला लागेल. आता ध्यानस्थळावर बसलो, भरपूर श्वास घेतला. मी नेहमीच होतो कार्यक्रमात की ध्यानाला बसलाय नवरा आणि तो सांगतो सगळ्यांना मी ध्यान करणार, आणि मग फोन असतो आणि मग बायको फोन उचलते, मग तो एक उडून विचारतो कोण आहे म्हणून. समजा बॉस असेल तर याचं दान मोडलं तरी चालतं, हाताखालचा साप असेल त्यांना सांग ध्यानाला बसले चाल. आता आज ही जी लबाडी आहे ना, किंवा ध्यानाला बसलेत आणि बायको गेले स्नानाला आणि इस्त्रीवाला कपडे घेऊन आला, हा दरवाजाच उघडत नाही. मी ध्यानातून बाहेर पडणार नाही म्हणतो आणि मग नंतर त्याला गोंधळ घालतो इस्त्रीचे कपडे आले नाहीत म्हणून. पत्नी म्हणजे तुम्ही दरवाजा उघडायचा ना, थोडा ध्यान बाजूला ठेवायचं. प्रॅक्टिकल अध्यात्मामध्ये ही ह्याला ॲडजस्ट म्हणतो मी. आत्ता न्याय काय आहे, ती कृती म्हणजे अध्यात्म. मी 15 मिनिटं बसणार मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही, हे नाटक आहे. बर. जो म्हणतो मी ध्यान लावतो तोच ध्यान असतो. ध्यान हे लागतं, लावलं नाही जात. हे लक्षात यायलाच लागेल किती जातं. असं माझं ते सगळी गडबड चालू असते. अच्छा. आता तुम्ही भगवद्गीतेचा उल्लेख केला आणि त्याही वेळी तुम्ही सांगितलं होतं की आत्ताच्या युगात ते कसं अप्लाय होतं. तर आपल्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना प्लीज थोडं अजून तुम्ही सांगू शकाल त्याविषयी. पहिला अध्याय रडणं अर्जुनाचं. आम्ही रडत नाही म्हणून अडचण आहे. अच्छा. एक लक्षात घ्या, मनमोकळं व्यक्त व्हायला लागला ना की ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं. तुम्ही ज्या क्षणाला भावना रोखून धरता मनामध्ये तेव्हा तुमच्या रक्ताभिसरणातला एक धागा तुम्ही मागं खेचता. कारण चंद्राचा तुमच्या रक्ताभिसरणावरती कंट्रोल आहे. बर. चंद्राचा जसं समुद्रावरती कंट्रोल आहे तर केवळ समुद्र भरती ओटीसाठी चंद्राचं गुरुत्वाकर्षण हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. याच्यात काही अंधश्रद्धा नाही, सायन्स आहे. मग चंद्राला अशी काही अक्कल नाही आहे की फक्त समुद्रच पकडायचा. तो जे द्रव पदार्थ आहे पृथ्वीवरचा तो सगळा त्याच्या ताब्यात असतो. कारण मानवी देहातलं रक्त सुद्धा त्याच्याच ताब्यात असतं. बर. आणि म्हणून तुम्ही बघा, मानसिक अस्वास्थ्य निर्माण करणारे किंवा झालेले सिनेमे जे तयार केले जातील तर ते नेहमी हॉरर फिल्म्स आहेत. त्या सगळ्या पौर्णिमेला तरी सुरू होतात किंवा अमावस्येला तरी सुरू होतात. याचं कारण का, तर चंद्राचा पूर्णाकार आणि चंद्राचं नसणं हे दोन्ही मानवी मनावरती परिणाम करतात.
बर रक्ताभिसरणावरती परिणाम करतं, बर. त्याच्या फ्लोवरती. म्हणून आपल्या इथे मला वाटतं पुरंदरे डॉक्टर होते मुंबईत गिरगावामध्ये, तर ते सिझेरियन करताना भरती ओटीचं टायमिंग बघून ते सिझेरियन करायचे की तेवढा स्त्रीचं ब्लड कमी जाईल. अच्छा. आता हे तर सिद्ध आहे. करेक्ट. त्यामुळे मी असं नेहमी म्हणतो की याचा अर्थ मी मनमोकळं जगणं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं, कळा येथून आली या विद्या येची या केली या. तर मी कळा जगण्यामधली जी गंमत आहे ना ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि ते जर नाही केलं की तो एक धागा तुम्ही खेचता आणि खेचून 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 तो साचतो कुठेतरी शरीरात, त्याची गाठ होते आणि मग आतल्या गाठीचा माणूस जन्माला आहे. तो आतल्या गाठीचा का, तो सहनशील आहे म्हणून आतल्या गाठीचा, लबाड आहेच आतल्या गाठीचा. बर. तो काहीतरी कंटेंट लपवून ठेवतो, पण जो मनमोकळा व्यक्त होत नाही तोही आतल्या गाठीचा. म्हणून भारतामध्ये तंबाखू सिगरेट न पिणाऱ्या स्त्रियांना सुद्धा कॅन्सरचा त्रास आहे. याचं अनेक वेळा कारण असं आहे की त्या मनमोकळ्या व्यक्त होत नाहीत. आणि ती मुभा माझ्या गुरुकुलामध्ये आहे की तुम्ही एकतर मनन करायला शिका. मननाचा अर्थ अध्यात्माला काय आहे, मला माझं मन नाही, मन न म्हणजे मला माझं मत नाही. मन नाही म्हणजे मत नाही, म्हणजे मत नाही म्हणजे वोट नाही, आणि वोट नाही म्हणजे डिवोट केलं तुम्ही, आणि डिवोट केलं म्हणजे तुम्ही भक्त झालात. आणि एकदा भक्त झालात आयुष्याचा की विभक्ती प्रत्यय तुमच्या वाट्याला येत नाही, भक्ती प्रत्ययच येत राहतो. पहिलं मन न, ते नाही जमलं तुम्हाला आणि एखादी ज्ञानी व्यक्ती दिसली तर न मन. अच्छा. करेक्ट. परिणाम तोच, किंवा तुमच्या चरणाशी मला माझं मत नाही, तेही नाही जमलं तर जिव्हाळ्याची व्यक्ती पकडून तिच्याजवळ व मन बोलून टाका काय मनात आहे ते. आम्ही काहीच करत नाही. मननं जमत नाही. नमनमध्ये शिकणं आड येतं आमचं की मी काय याला नमस्कार करू, मी शिकलेला माणूस आहे. आणि वमनाची तयारी नाही कोणाजवळ. त्यामुळे आता भगवद्गीतेचा सगळा पहिला अध्याय जो आहे अर्जुनाचा, अर्जुन रडला म्हणून लढला. अच्छा. अर्जुनाने विषाद व्यक्त केला म्हणून त्याचा विकास झाला. तर पहिलं काम भगवद्गीतेचं, आम्ही व्यक्त होताना कुठचाही हातचा न ठेवता व्यक्त व्हा. तेवढं झालं तरी पुढची गीता अभ्यास करायची पण गरज नाही, तुम्हाला कळलं काय करायचं ते. त्यामुळे तो क्रम जो आहे भगवद्गीतेचा तो आता व्यवहारामध्ये आणता येतो. बर. दुसरा अध्याय सांख्य योग आहे. थोडी सांख्य म्हणजे संख्या, संख्येच्या पोटी जन्माला येतो तो सांख्यी म्हणजे ज्ञानी. संख्या कोणती, तर प्रॉस अँड कॉन्स. ओके. म्हणजे सार आणि असार याचा हिशोब जो करतो आणि मग निर्णय घेतो तो ज्ञानी. मग कृष्ण त्याला दुसरा सांख्ययोगातलं ज्ञान सांगतो अर्जुनाला की अरे तू नीट विचार कर या गोष्टीचा, मी काय सांगतो ते. मग तो सांख्ययोग आहे. बर. आता आपण तेवढा विचार न करता दैनंदिन जीवनात करायला हरकत नाही की मला आज संध्याकाळी कार्यक्रम आहे तर आता सकाळी मी किती चकल्या खायच्या, हा सांख्ययोग आहे. इतकं सिम्पल जगता आलं पाहिजे. त्याचं जे भगवद्गीतेचं आज कसं करायचं असं ज्या विचार त्याच्यासाठी जरुरी नाही दरवेळेला खूप वरच्या स्तराचे आणि उच्चच बोललं पाहिजे. तुम्हाला दैनंदिन जीवनात या बारीक गोष्टी जातात. हा सांख्ययोग नाही सार असार. इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे ड्रायव्हिंगसाठी, फास्टर द स्पीड फास्टर द अँटिसिपेशन. ओके. हा, तर तुमचा वेग जेवढा जास्त तेवढा तुमचे पुढचे अंदाजही त्याच्यापेक्षा जास्त वेगाचे हवेत. बर. एक कॉलनीमध्ये मी स्कूटर घेऊन शिरलो तर क्रिकेटचा चेंडू आडवा गेला तर अँटिसिपेट करता आलं पाहिजे की त्याच्या मागे मुलगा असू शकतो. चेंडू आळाला त्याच्या मागे धावत सुटलेला, तर चेंडू गेला म्हणून मी स्कूटरचा स्पीड कमी करायला पाहिजे. करेक्ट. मांजर आडवं जाताना ते सांगितलं पाहिजे. मी सांगतो सगळ्यांना, तुम्ही लक्षात ठेवा, मांजर आडवं गेल्यानंतर का थांबायचं याच्यात अंधश्रद्धा आहे असं बहुतेक सुशिक्षित म्हणतात. जेव्हा हा नियम तयार झाला तेव्हा काही कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते, मानवी वस्ती नव्हती, आणि तुम्ही ज्या पायवाटेनं जातात सहसा मांजर हा प्राणी जो आहे तो कडेकडेने जाणार आहे, तो कधी हमरस्त्यात येत नाही. बर. पण ज्या अर्थी तो हमरस्त्यात आला त्या अर्थी त्याच्या आयुष्यात इमर्जन्सी आहे. बर. मांजराच्या, आणि ती काय असू शकते तर त्याच्या मागे कोणीतरी प्राणी लागल्याशिवाय तो असं पण येणार नाही मध्ये. मग आता तुम्ही जर थांबला नाही तर तुम्ही त्या प्राण्यासमोर येणार आहात जो त्याच्या मागे लागलाय. सो होल्ड ऑन, त्याची इमर्जन्सी काय ती माहिती करून घ्या आणि मग जा. आता हे ज्ञानी माणसाला सांगितलं तर ऐकेल किंवा ऐकणार नाही, पण समाजामध्ये सगळे ज्ञानी नसल्यामुळे श्रद्धेवरती पकडायला लागतं. आणि भारतीय पूर्ण अध्यात्म या पद्धतीनं तयार झालं. आज सगळे बुद्धिवादी
डाव्या विचारसरणीचे समाजवादी या सगळ्या गोष्टींना नावं ठेवतायत. पण मूलतः हे का तयार झालं याचं चिंतन कोणी करत नाही. मी कोणाला सांगत आहे त्याच्या कुवतीनुसार मला एक्सप्लेन करायचं असेल की तुळशीचा वास हा दम्याला औषधी आहे हे आयुर्वेदाने समजा सिद्ध केलं असेल तर मी ते तसं सांगू शकतो. पण अशिक्षित माणसाला मी कसं सांगणार ते, त्याचं काही सांगता येत नाही त्याला, त्यातले इन्ग्रेडियंट्स काय काय. मग मी त्याला म्हणतो सकाळी उठलास की तुळशी वृंदावनाला फेऱ्या मार. तुळशी वृंदावनाला फेऱ्या मारलास की त्या तुळशीचा जो एरिया आहे शुद्ध हवेचा त्याच्या याच्यात येशील. आता ही प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. मला आता आठवत नाही त्या पुस्तक अकबराच्या दरबारामध्ये तर तो वैद्य होता तो हिंदू होता. आणि मग हिंदूकडनं औषध घ्यायचं नाही अशी अडचण होती. मग अकबराचा तो कोण जवळचा माणूस होता त्याला बरं करायचं होतं. मग त्याने त्याला विचारलं काय करता येईल. तर वैद्य हुशार होता तर तो म्हणाला की ठीक आहे आपण त्याला बरं करूया. मग तो काही चाटण घेणार नाही कारण हिंदू औषध म्हणून. पण त्याने काय केलं तो कुराण जे वाचतो ना ते मला आणून द्या. तर मग ते कुराण त्या हिंदू वैद्याकडे दिलं गेलं. मला तर नाव आठवत नाही. पण त्याने काय केलं ती जी पानं होती ना त्या पानांच्या कडेला ते औषध लावून ठेवलं. अच्छा. आणि तो वाचताना असंच अशी ती गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा काय की आज गीतेचा उपयोग करत असताना आम्हाला हा जो प्रॅक्टिकल अप्रोच आहे तो केला की तुम्हालाही सापडेल. मला खूप कळतं म्हणून मी तुम्हाला सांगतो असं नाहीये. तुम्ही चिंतन केलं नाही म्हणून तुम्हाला कळत नाही श्रोते हो. एवढंच मला तुम्ही विचार केला नाही की कर्मयोगामध्ये कर्म करायचं आहे तर ते करायचंच आहे ना, ते तुम्ही टाळू शकत नाही ना. कृष्ण म्हणतो साधू माणूस झाला तरी त्याला आंघोळ करायला लागते. मग कर्म द्यायचं टाळता येत नाही ना तुम्ही किती म्हटलं तरी. बरोबर. मग तो इतकं सोपं येते. मग चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास. म्हणजे तुम्ही कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका म्हणून संन्यास शब्द आला. कर्म करायचं आहे ते मध्यवर्ती ठेवलं अध्यायाच्या शीर्षकातच. आणि ज्ञानाच्या पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळे ज्ञानी पद्धतीनं केलेलं कर्म ज्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही तो ज्ञान कर्म संन्यास. तर मग कर्म संन्यास असे अध्याय तुम्ही जर गेलात भगवद्गीतेचं ना तर तुम्हाला बरोबर 10व्या अध्यायापर्यंत ज्ञान दिसतं. काही अर्जुनाला इतकं ज्ञान दिलेलं आहे. 9वा अध्याय 7वा अध्याय मी कुठे कुठे आहे असं जेव्हा कृष्ण म्हणतो त्याला श्रोते हो तुम्ही काय झालंय आमच्या प्रवचनकारांनी पण ना म्हणून मी आता शाकीपिकीने आलो होतो. ऍक्च्युअली मी विचार केला होता जेव्हा मला सोहमने सांगितलं की पॉडकास्ट करायचं आहे अध्यात्मावरती आहे तर मी आता पांढरा डब्बा भांडी सगळं आहे माझ्या बागेत आणि मला आता बाहेर काढून बसलो होतो. या बघा एवढ्या माळ्या आहेत. मी आध्यात्मिक व्हिज्युअली झालो असतो. पण मला तसं करायचं नाही की हे जॅकेट घालून नाही तुम्ही हेच बोलू शकता. करेक्ट. हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये आता भूमी वायू अग्नी बुद्धी अहंकार मन गगन अंबुदी मम मायेचे 8 अंशे जाण भारता जणी अर्जुना ऐक ध्यान देवनीच सायन्स. अपरा माया होय चेतन परा प्रकृती मानस चेतन ज्ञान ऐक निशंक पार्थ तू मम आश्रय घेऊनी अर्जुना ऐक ध्यान देवनीच सायन्स. मी सगळीकडे ही भूमिका आहे. मी विविध नावाने माहिती आहे. एकोहम बहुस्यात बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव 4 जन्म. माझे पुष्कळ जन्म झाले म्हणजे कृष्णाचे जन्म नाही येते. ती जी शक्ती आहे ती अरिस्टॉटलने मान्य केली. ती सगळ्याच शास्त्रज्ञांनी मान्य केली. प्रत्येकाने मान्य केली. ती आईन्स्टाईनने मान्य केली. सायंटिफिकली एकदम प्रूव्हन सायंटिस्ट. पण त्यांनी ते मान्य केलं ना. आम्ही फक्त आमच्या इथे अडचण अशी झाली की परकीयांच्या राज्यामुळे आधी 400 वर्ष मोगल आणि नंतर ब्रिटिश ह्या लोकांनी ठरवून आमच्या ज्ञानाला दाबून ठेवलं. नाही तर कर्णाल ऋषींनी न्यूटनचे सगळे नियम कर्णाल ऋषींनी लिहिलेले आहेत. आम्ही जर आमचे राजा अभिमानी असते आमच्या संस्कृतीचे 47 सालानंतरचे तर आज साऱ्या जगाला आम्ही गुरु केव्हा झालो असतो. म्हणजे आता आम्ही गुरु 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 करतोय त्याच्या आधीच झालं असतं जर शिक्षणामध्ये सांगितलं गेलं असतं. तर गीतेचा तोच मुद्दा आहे. म्हणून आता जे आमचे पंतप्रधान भगवद्गीता भेट देतात ना ती भगवद्गीता समजावून सांगितली की साऱ्या जगाला कळणार की हे धर्मविरहित ज्ञान आहे. करेक्ट. हे सगळ्यांसाठी आहे. याच्यात हिंदू या शब्दाचा काही संबंध नाही. हे सनातन आहे, नित्य नूतन आहे आणि खूप जुनं आहे. यातून आलेलं प्रत्येक गोष्ट आणि कळवावं लागेल.
मग शालेय शिक्षक आहेत, त्यांनी भगवद्गीता वाचावी. मग त्याला कळेल मुलांना कसं शिकवायचं ते. 11व्या अध्यायामध्ये शिक्षा करावी, विश्वरूप दर्शन, अर्जुनाला घाबरवावं, 10 अध्यायापर्यंत समजावून सांगावं. हे सगळं गणित आहे. मॅनेजरने अभ्यास करावा गीतेचा. कामगार काम करत नसतील तर त्याला कसं कामाला लावायचं ते गीतेमध्ये आहे. बर. आईने मुलांना कसं सांगायचं ते गीतेमध्ये आहे. तुम्ही त्याचा वापर कसा करता किंवा विनियोग कसा करतात त्याच्यावरती ते अवलंबून आहे. कारण श्रीमद भगवद्गीता हा मला तर अक्षरशः प्रत्येक अध्यायामधनं काय काय गमती करत राहिला म्हणून इतकी वर्ष मला प्रवचन करता आली कंटेंट वाईज, की एक एक श्लोक 2-2 श्लोक घेऊन मला आत्ता वर्तमानात त्याचा काय उपयोग आहे हे मला सांगता येऊ शकतं. आता इन्व्हेंटरी हा शब्द अनेक पॉडकास्ट बघणाऱ्यांना माहिती असेल, कंपन्यांमध्ये असते इन्व्हेंटरी, बरोबर आहे. आता शिशुपालाचा जो वध आहे 100 गुन्हे झाल्यानंतर, तर याचा अर्थ 99 झाल्यानंतर मारलेलं नाही आणि 101वा गुन्हा होऊ दिला नाही. मग 100 कुठेतरी नोंद झाली ना. इज इट नॉट इन्व्हेंटरी? इट इज इन्व्हेंटरी ऑनली. इन इगो आणि सुपर इगो असं म्हणत आम्ही सिग्मंड फ्रॉइडला डोक्यावर घेतो. बर. पण ऐक आत्मा आणि परमात्मा, तू कृष्ण तेच सांगतो गीतेमध्ये. मग आम्ही त्याचं का नाही ऐकायचं? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणत झाली कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये शिकवलं जातं. मग शब्दविण संवादी जे काय आहे माऊलींचं, ही अस्मिता तयार व्हायला पाहिजे. ती या ग्रंथांच्या माध्यमातूनच होऊ शकते. म्हणून भगवद्गीतेचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट, आता धर्म सोडून देऊन भगवद्गीता घ्यायची आणि त्याचा अभ्यास करायला सुरुवात करायची. आज मला काय उपयोगाचं आहे? तुम्हाला प्रत्येक अध्यायात काही ना काहीतरी मिळतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य 18व्या अध्यायात मिळतं. 18व्या अध्यायामध्ये हे सगळं सांगून झाल्यानंतर कृष्णाने त्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे जे बोंब मारतात ना बुद्धिवादी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं. भगवद्गीतेत कृष्णाचा श्लोकच आहे, इतिमे ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यम तरमया विमृश्येत दशेन यथेच्छसी तथा करू. तुला सगळं ज्ञान मी दिलंय, गुह्यात गुह्य सिक्रेट म्हणजे ट्रेड सिक्रेट तुला सांगितलंय. आता तुला पाहिजे ते कर. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही? माहिती नाही. मी या पद्धत सगळ्याच ग्रंथांचा विचार करतो. अमृतानुभव घ्या, चांगदेव पासष्टी घ्या, तुकारामांची गाथा घ्या. संत तुकारामांचा सांगतो हा मुद्दा थांबतो मी इथे. तुकारामांचे अभंग तर आत्ता इतके प्रॅक्टिकल आहे जगद्गुरूंचे. आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. काय बाहेर जगात बोलताना देव आहे असं म्हणा, कारण का सगळ्या जगाची तेवढी कुवत नाही. आणि मनामध्ये देव नाही असं समजा. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. दोन्ही दगडाचेच आहेत, एकावर पाय ठेवते एकावर डोकं ठेवते. हे सोळा आहेत. आणखीन थोडं सखोल झालं, अगदी सोपं. क्वारंटाईन कोणीतरी झाले असतील ना आता पॉडकास्ट बघणारे, क्वारंटाईनमध्ये कंटाळले सगळे. स्वतःच घर घेतलं हप्ते फेडत फेडत आणि स्वतःच्याच घरात 14 दिवसात कंटाळलं. HDFCचे हप्ते भरत भरत तुम्ही घर घेतलं आणि 14 दिवसात तुम्ही त्या भिंतींमध्ये कंटाळता कसे? तुकारामांचा अभंग आहे, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. काय इन्फेक्शन माझ्याजवळ येत नाही, माझं इन्फेक्शन बाहेर जात नाही. येणे सुखे रुचे आवडतो. काय आवडतं? एकांताचा वास. मग ही जी क्वारंटाईन करून घेतलं मी मला ते आवडतं मला. का नाही? आता इज नॉट अ मेडिकल ॲडवाईस, मेडिकल ॲडवाईस आहे. पण आम्ही आमचा विचारच केला नाही भारतीय अस्मिता जागृत ठेवून, म्हणून सोय मी अडचण आहे. ओके ओके. एवढं छान सांगताय की मी असे प्रश्नामध्येच विसरून जातोय. पण आता पुढे जाताना मला थोडंसं वेगळं तुम्हाला विचारावं असं वाटेल की जसं आता आपण अध्यात्माविषयी बोलतोय, तर जे पाश्चिमात्य देश आहेत तर यांच्याकडे तर तेवढं अध्यात्म नसावं असं मला वाटतं. तरी ते आता एवढे काय म्हणतात डेव्हलप्ड आहेत, प्रगतीपथावर आहेत. पण हेच आपल्याकडे एवढं अध्यात्म आहे पण आपण त्या पद्धतीने की त्या वेगाने नाही जाऊ. काय असं मी पहिल्यांदा म्हटलं होतं, या 2 वेगवेगळे डोमेन्स आहेत. ओके. त्यामुळे अध्यात्मातली प्रगती बघशील तर भारत सर्वोच्च आहे. बर. भौतिक प्रगतीचा मुद्दा म्हणशील तर बरोबर आहे. पण तीच अडचण मी म्हणते की अध्यात्म अति झाल्यामुळे आमची भौतिकामधली जी इच्छा आहे ती मेली. बरं. एक दुसरी गोष्ट, 2 शिड्या आहेत ह्या. भारतीय संस्कृती 5000 पायऱ्यांची आहे, इस्लाम संस्कृती 1400 पायऱ्या आणि ख्रिश्चन 2000. तर हे आता त्या पायऱ्या चढतायत आणि भारतीय संस्कृती 5000 पायऱ्या चढून येऊन खाली उतरते. अच्छा.
आता ते डिटॅच झालेत. तो द्वारकेहून कृष्णाला बोलावून घेतलं आणि संध्याकाळी कृष्ण आला अशी गोष्ट आपण वाचतो. बरं. द्वारकेहून हस्तिनापूरला गेला कसा तो, हे काही लिहिलं जात नाही. आज आपणही लिहित नाही वर्तमानपत्रात. दिल्लीचं सकाळची बैठक झाल्यानंतर मोदींनी संध्याकाळच्या मुंबईच्या भाषणात असं म्हणाले, असं जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेला ते दिल्लीहून मुंबईला कसे गेले हे तुला ठाऊक आहे. मग त्याचा इतिहासात उल्लेख येणार नाही ना. याचा अर्थ समजा त्या काळात विमानं होती ही भूमिका घेऊन आपण जर बघायचं ठरवलं तर ते असणार नाही, तर शक्य नाही ना फिजिकली आत्ताच्या गणितामध्ये जाणं. तर हे अडचण आमच्या इथे मोठी निर्माण झाली. त्यामुळे आता दरवेळेला आम्हाला ती आतून उभं येते की अरे हे जे म्हणतात ते ऑलरेडी आहे, हे जे म्हणतात ते ऑलरेडी आहे, असं जे आता आम्हाला वाटायला लागलं ना, त्याचं मुळात कारणच ते आहे. त्यामुळे ते प्रगती करतात ती भोगातली प्रगती आहे, योगातली नाही आहे. आम्ही योगवाले आहोत, ते भोगवाले आहेत. म्हणून विवेकानंदांच्या शिकागोच्या भाषणामध्ये 3-4 मिनिटं टाळ्या वाजत राहिल्या, कारण अमेरिकन लोकांनी कधी दुसरी स्त्री ही बहीण असू शकते ही संकल्पनाच नाही ना त्यांच्याकडे. त्यांच्याकडे लेडीज अँड जेंटलमॅन. आणि जेव्हा विवेकानंद म्हणाले माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, तेव्हा वसुदैव कुटुंबकमच सांगितलं त्यांनी. करेक्ट. त्यामुळे आम्ही आता असं म्हणायची गरज नाही की ते पुढे गेलेले आहेत. असं आता ते सोयीचं आहे, त्यांच्याकडनं येणारं ज्ञान. आता मी पॉडकास्ट करत असताना काय कमी पाश्चिमात्य उपकरणं असतील, असणार आहे. पण मुद्दा असा आहे की आत्ता या क्षणाला मानवी जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च विचार कोणता असेल तर विल स्मिथ नावाचा ऍक्टर आहे हॉलिवूड मधला. तो भारतात आला होता आणि त्यांनी एका साधू महाराजाला विचारलं आश्रमात जाऊन. तो म्हणाला मला हिंदूंची पुस्तकं वाचली मी आणि ती खूप कन्व्हिन्सिंग आहे सगळं, तर मला हिंदू व्हायचंय असं त्यांनी विचारलं. त्याच्या मुलाखतीतला मुद्दा आहे. तर तो साधू म्हणाला हो हिंदू. नाही पण त्याला काहीतरी रिच्युअल म्हणा, नो रिच्युअल. तो म्हणा शुड आय चेंज माय ड्रेस स्टाईल, नो यू डू नॉट चेंज. शुड आय चेंज माय लँग्वेज स्टाईल, नो. एनी रिच्युअल टू बी परफॉर्म टू बिकम हिंदू, नो. then how can I become Hindu? तो म्हणतो थिंक हिंदू. हा जो मानवी उत्क्रांतीचा डार्विनच्या थेरीचं सर्वोच्च टोक हे आहे, अभिभक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत गव्हर्नन्स आहे, डेमोक्रेटिक अप्रोच आहे. त्याच्याही वरती जेव्हा अभिभक्ती स्वातंत्र्य जातं की तुझा देव मला मान्य आहे. आता लढाई कशात आहे, तुमचा देव मान्य नाही, इथे लढाई आहे. करेक्ट. आज भारतामध्ये अयोध्येमध्ये जेव्हा हिंदुत्ववादी म्हणा किंवा सनातन धर्मीयांचा पक्ष हरतो राम मंदिर बांधून सुद्धा, याचं मुळात कारण असं आहे की इस्लामच्या रचनेमध्ये तुमचा देव आम्हाला मान्य नाही ही भूमिका आहे. करेक्ट. आणि मग 1400 वर्ष आधी निर्माण झालेल्या नियमांचं अनुकरण आत्ता 2024 साली केलं जात असेल तर ते काल विपर्यास आहे. बरोबर. म्हणून अडचण आहे. आपल्या इथे तसं घडलं नाही भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये. म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणाल बरोबर आहे की ती संस्कृती आहे, तो धर्म नाही हिंदू, कारण संस्थापकच नाही. अच्छा. संस्थापक नाही. भगवद्गीता आम्ही मानतो पण भगवद्गीताच फक्त एक धर्मग्रंथ असं नाही आहे. अनेक पुस्तकं जी धर्मग्रंथ आहेत. त्यामुळे या संस्कृतीमध्ये आत्ता जी कॉन्फ्लिक्ट तयार होतं सगळीकडे, त्याचं मुळात कारण तुमचा देव मला मान्य नाही असं म्हणणारी एक संस्कृती आहे. करेक्ट. आणि ते त्याला सांगतात जी संस्कृती म्हणजे तुमचा देव आम्हाला मान्य आहे, आम्हाला अब्राहमही मान्य आहे, आम्हाला इब्राहिमही मान्य आहे, आम्हाला ब्रह्मही मान्य आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात 16वी ओवी आहे. मज अवगमल्या दोन्ही मीमांसा श्रवणी स्थानी बोध मदामृत मुनी अली सेवते. आता अली म्हणजे संस्कृतमध्ये भ्रमर, प्राकृत भाषेत सुद्धा. अच्छा. भ्रमर भुंगा. अच्छा. आणि ते कसं ऐकतायत, कृष्ण जे ज्ञान देतोय ते भ्रमर जसं मध गोळा करताना एकाग्रतेनं गोळा करतो तसं ते ऐकतात, असा तो दृष्टांत आहे. अच्छा. हा. मज अवगमल्या दोन्ही मीमांसा श्रवणी स्थानी बोध मदामृत मुनी अली सेवते. अलीप्रमाणे ते घेतात, म्हणजे भुंग्याप्रमाणे घेत आहेत. आता अलीला मोह कशाचा आहे, मधाचा आहे. तर आता तुम्ही स्वतः लिहून बघा कागदावरती, मोह लिहा, पुढे मध लिहा आणि अली लिहा आणि वाचा एकत्र. तुम्ही मोहम्मद अली वाचता. आता मोहम्मद अली कसा आला तिकडे असा प्रश्न पडू शकतो. माझं म्हणणं असं आहे की कळवावं लागेल
याच्यासाठी. आणि मग ते कळवण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग या भौतिक यश मिळालेल्या राष्ट्रांकडनं जायला पाहिजे. बरं. आणि ते काम आता पंतप्रधान करते की जर अमेरिकेला कळलं की भारत जो मुद्दा सांगत आहे, कळलं की नाही, की हे सगळं एकच आहे, कळलं की नाही, विप्रा बहुधा वदन्ति, विप्र म्हणजे ज्ञानी, ते विविध आहे असं म्हणतात, नावाने हाक मारतात, पण आहे एकच, ते एकच. एकम सत, एकच सत्य आहे. विप्रा बहुधा वदन्ति. मग आता तो मुद्दा कळवायचा कसा? आता आम्ही तसं पाहायला गेलं तर अमेरिके इतके पुढारलेले नाहीत असं आम्ही समजत असल्यामुळे आम्ही पण तेच समजतो, बरोबर आहे. आणि आम्ही समजतोच होतो, तुम्ही नाकारू नका. आता आमच्या भारतात डेंटिस्ट्री करून गेलेला मुलगा अमेरिकेत गेला की त्याला तिथला कोर्स करावा लागतो परत. तर अमेरिकेला काय 64 दात आहेत, 32च दात आहेत ना, की त्यांची मुळं तिकडे कुठे खाली आहेत, इथेच मुळं. मग ही जी परावलंबी अप्रोच आहे ना, तो आमच्यावरच्या पारतंत्र्यामुळे तयार झालाय. मग तो कॉलोनलाइज माइंडसेटमधून बाहेर पडायला गेला मला. म्हणजे मग तुझा प्रश्न येणार नाही. करेक्ट. आम्ही त्या कॉलोनलाइज माइंडसेटमध्ये विचारतो की ते यशस्वी आहे तरी मग आम्ही असे का? हा प्रश्नच जन्माला येतो तो त्या मनोवृत्तीतून येतो, जो पहिली 50 वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेस सरकारकडनं ह्याच्यावरती भारताचा अभिमान राखून मात करायला हवी होती. तसं न करता वी ऑल्सो ॲक्सेप्टेड दॅट, आणि सर्व समाजाने ॲक्सेप्ट केलं. आम्ही कधीही चौकशी केली नाही की ताजमहालचं मुद्दा पुन्हा ओक जे सांगत आहेत की ते मूळ शिवाचं मंदिर आहे, आम्ही अभ्यास केला का? नाही. पण कलकत्त्याच्या म्युझियममध्ये त्याचं नाव इब्राहिम कादरी का काय ते नाव आहे त्या कोर्ट एम्प्लॉईचं, तर पर्शियन भाषेत पुरावा आहे की राजा जयसिंग काही नाव आहे त्याच्याकडनं शहाजहाननी बार्टर एक्सचेंजमध्ये अल मंजिल नावाची मंजिल ह्याला दिली आणि त्याच्याकडनं ती मंजिल घेतली, असा उल्लेख त्या शहाजहानच्याच दरबारातल्या ह्याचा आहे, कोर्ट एम्प्लॉईचा उल्लेख आहे. आम्ही केला अभ्यास नाही, आमच्या सुशिक्षितांनी केला अभ्यास, आमच्या सुशिक्षितांनी अभ्यास केला नाही. आणि आम्ही मात्र इथे मध्यमवर्गीय महाराष्ट्रातली मंडळी बादशहाचा आमिर प्रीतीचे मंदिर एक विशाल यमुना तीरे ताजमहाल असे गोडवे गात बसलो. हा प्रश्न जो आहे सोमचा तो त्यातून निर्माण झालेला आहे की आम्ही अजून मागासलेले का, किंवा आम्ही असं का वाटतं अध्यात्माच्या शिकवतो. आम्ही ते ठामपणे अस्मिता जागृत ठेवून नीट समजावून सांगायचा प्रयत्न केला नाही. समजावून शब्दामध्ये 2 शब्द आहेत श्रोते, म्हणजे कुठे जाऊन सांगायचं आहे, समजावून सांगायचं आहे, ऐकणाऱ्याच्या लेवलला जायचं आणि त्याला सांगायचं आहे, दॅट इज समजावून सांगणे आहे. तसं आम्ही करत नाही. नाही तर आत्ता या क्षणाला भारतासारखा देश नाही या जगात.